जय यशवंतराव मित्रांनो, आपल्या यशवंतराव होळकर सिरीजच्या भाग 10 मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। मागच्या भागात आपण पाहिले की इंग्रजांनी दुसऱ्या बाजीराव पेशव्याला आपल्या हातातले बाहुले बनवले होते। आता इंग्रजांचे मुख्य लक्ष होते उत्तर भारतात वादळासारखे घोंघवणारे राजे यशवंतराव होळकर। इतिहासाच्या अस्सल पानांनुसार इंग्रजांचा बलाढ्य गोरा अधिकारी कर्नल मॉन्सन एक मोठी घटना फौज आणि तोफखाना घेऊन जयपूरहून निघाला। यशवंतरावांना लष्करी आणि आर्थिक दणका देण्यासाठी मॉन्सनने होळकरांचा मुख्य समजला जाणारा टोंक रामपुरा विभाग जिंकला आणि तो मोठ्या गर्वाने पुढे कूच करू लागला। इंग्रजांना वाटले की रामपुरा जिंकून त्यांनी होळकरांना कुंपवत केले आहे, पण त्यांना कुठे ठाऊक होते की यशवंतरावांची एक महाभयंकर रणनीती होती। कर्नल मॉन्सन जरी मोठा फौजफाटा घेऊन पुढे सरकत असला तरी यशवंतराव होळकरांचे त्याच्या प्रत्येक हालचालींवर अगदी बारीक लक्ष होते। यशवंतरावांना हे माहिती होते की इंग्रजांच्या आधुनिक तोफखान्यानिशी खुल्या मैदानात समोरासमोर लढणे धोक्याचे ठरेल, म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा अत्यंत अचूक वापर करण्याचे ठरवणे मॉन्सनच्या सैन्याला राजपुतान्याच्या दुर्गम भागात आणि खिंडीमध्ये ओढण्याची रणनीती आखली। मॉन्सून जसा जसा पुढे जात होता तसा तसा तो आपल्या मुख्य तळापासून आणि रसदीपासून दूर जात होता। यशवंतरावांनी त्याला अशा जागी आणायचे ठरवले होते जिथून इंग्रजांना पळून जाणेही अशक्य होईल, आणि तो ऐतिहासिक दिवस उजाडला। 10 जुलै 1804 राजस्थान मधील कोटा जवळ असलेले मुकुंदरा खिंडीत यशवंतराव होळकरांनी मॉन्सनच्या बलाढ्य सैन्याला चारी बाजूने गाठले। होळकर डोंगराळ आणि अरण्यमय भाग असल्यामुळे इंग्रजांचे तोफखाने इथे निकामी ठरले। यशवंतरावांचा आदेश मिळताच होळकरी सेनेतील मावळ्यांनी आणि शूरवीरांनी पराक्रमाची शकाष्ठा केली। हर हर महादेव आणि जय यशवंतरावांच्या गर्जनेनं ती खिंड दणाणून उठली। मराठ्यांच्या अफाट घोडदळाने सैन्यांवर असा काही भीषण तुटून हल्ला केला की शिस्तबद्ध लढणाऱ्या गोऱ्या सैनिकांची अक्षरशः दानादान उडाली। समोरासमोर झालेल्या या थरारक युद्धात होळकरांच्या तलवारीपुढे ब्रिटिश टिकू शकले नाहीत। हा पराभव इतका भयंकर होता की तो बलाढ्य गोरा अधिकारी मॉन्सन स्वतः जीव वाचवून रणांगणातून पळून गेला। यशवंतरावांच्या सैन्याने नुकतीच बळी घेतली नाही तर राजस्थान, मध्य प्रदेश ते चंबळ नदीच्या उभ्या अरण्यात धाव कट्ट मारून इंग्रजांची पूर्ण धुळधाण उडवली। या लढाईत यशवंतरावांनी इंग्रज सैन्यांचा प्रचंड मोठा दारुगोळा, शस्त्रे आणि तोफा जप्त केल्या। ब्रिटिश लष्कराच्या इतिहासात कर्नल मॉन्सनचा हा पराभव म्हणून नोंदवला गेला आहे। हा ब्रिटिशांविरुद्धच्या सलग 18 विजयांची सुरुवात करणारा सर्वात मोठा आणि निर्णायक विजय होता। तर मित्रांनो, मुकुंदरा खिंडीत यशवंतरावांनी इंग्रजांचा गर्व कसा मातीत मिळवला हा खरा इतिहास आज आपण पाहिला। या पराभवामुळे इंग्रजी सत्तेने होळकरांचा असा काही धसका घेतला की यशवंतरावांचे नुसते नाव जरी ऐकले तरी इंग्रज अधिकाऱ्यांचा थरकाप उडू लागला। पण यशवंतराव एवढ्यावरच थांबणार नव्हते। इंग्रजांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी थेट दिल्लीच्या बादशाला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करण्याची एक अजस्त्र योजना आखली। आता पुढच्या भाग 11 मध्ये आपण पाहणार आहोत की होळकरांची ऐतिहासिक दिल्लीवरील इतिहासाची ही खरी आणि सत्य पाहणे प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला आताच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, आणि कमेंट्स बॉक्स मध्ये जय यशवंतराव लिहायला विसरू नका। पेजला फॉलो करा आणि YouTube चॅनललाही सबस्क्राईब करा। धन्यवाद।